येवकार हा समृता खडगावकर, सुरेख पळ्याचे हेडलाईन्स. मॉन्सून अधिकृतपणान पावला भारतात. ताका लागून फुडले 7 दीस गोंयांत पडटलो उटंगराचो पावस. भारतीय हवामान खात्यान राज्यान लागसरच्या दर्यादेग वाठारा खातीर जारी केले अलर्ट. बॉम्बकारांक जाय बायपास. मुख्यमंत्र्या सयत जाल्ले बसकेत निर्णय घेवन थळाव्यांक अधिकाऱ्यांनी दाखयल्लो प्लॅन, पूण थळाव्यांक ना मान्य. आदी पुराय करात मागण्यो, मागीर पुराय करात काम. बॉम्बकार पेटले हट्टाक. राज्यात पडिल्ल्या बेमौसम पावसाक लागून मडगांव वाठारांतलो चिखल साळ न्हंयतल्यान पावलो दर्यांत. ह्या घडणुकेक लागून नुस्त्याक आयले मरण. तशेंच नुस्तेमारी करप्यांकय सोंसचे पडटा त्रास. सरकारान हो प्रस्न लावचो बेगोबेग तडी. थळाव्यांचे गाराणे. आणि आता याच्यो कोंकणी खबरो विस्तारान. राज्यात पडिल्ल्या बेमौसम पावसाक लागून मडगांव वाठारांतलो चिखल साळ न्हंयतल्यान वारका, मोबोर, केळशी आनी हेर लागसरच्या दर्यांनी रिगला, जाका लागून पुराय दर्यांत बुरशेपणां जाल्या. तशेंच नुस्तें मरपाच्यो घडणुकोय घडिल्ल्यान थळाव्या लोकांनी हुस्को उक्तायला. हो प्रस्न बेगोबेग तडीक लावन लोकांक थाकाय दिवची. थळाव्यांचे सरकाराक गाराणे. पळयात रमेश नायक रावताचो खासा रिपोर्ट. आज जो पावस येयले कडेन आसा, ह्या पावसान सगळे जनजीवन विस्कळीत करून सोडले कडेन आसा. आनी हो जो पावस आसा हो पयलींच येयल्ले कारणान हांगा खुबशे जो चिखल आसा, जो शहरांचो चिखल आसा, हो साळ नदी गेले कडेन आसा. आनी साळ नदींतल्यान तो आख्खो बिचा भितर भरले कडेन आसा. आनी ह्या बिचार भितर एक बिचा वयली जी नुस्तीं आसात ही सुद्दां मरण गेले कडेन आसा. अशी जी घडणूक आसा ही मडगांवच्यान जो नाला आसा हे सगळे 60 रिवरी वतात. आनी 60 रिवरी साकून आज हे केळशी साकून मोबर दरा जो वारका हे बीच जे आसात हे बिचार गेले कडेन आसा. आनी ह्या बिचार सगळो चिखल जो आसा आनीक हितून जी झाडां जातात रिवर साली भितर ही सगळीं बिचाचेर पावले कडेन आसा. आनी केळशीचो जो बीच आसा हो कंप्लीट पिड्ड्यार जाले कडेन आसा. कित्याक हे सगळी मेले नुस्तें सुद्दां त्या झाडां आपटोवन ती वयर गेले कडेन आसा आनी त्या बिचार पडले कडेन आसा. हेच खातीर जो सरपंच आसा दिक्सन वाज केळशीचो हेणें म्हागले कडेन आसा सरकारा कडेन की बेगीच्या बेगीन जे साळ रिवर तुमी सारकी मेंटेन करची. आनी त्याच बरोबर हे ज्या बिचार जे सगळी हळशीक जाल्या ही बेगीच्या बेगीन काडची म्हूण तेणी म्हागले कडेन आसा. उठोन ते न्हंयतल्यान दर्या येता आयज दाखयला आख्ख्या बीच बेल्टाचेर आमगेले वॉटर हायसेड आहा आनी आख्खी बीच जाल्या एक डिजास्टर. आनी काल हांव थोड्या ऑथॉरिटीक उलयलोलो जाता तितून बेगीन हें साफ करपाक जालें. आनी आयज हांव तरी आख्खे कोस्टल बेल्टाक चोवपाक गेलो जाल्यार काबिलसीम मोबर टू काबिलसीम हें आनी तुका मनशा कडेन काडपाक जावपा न्हू. हांव काल ट्युरिजम डिपार्टमेंटाक उलयलां, आतांय उलयलां आनी आय एम एपिलींग टू द गव्हर्मेंट ऑल्सो डिजास्टर मॅनेजमेंट टू कम एंड हॅव अ लूक. हें कितें आहा हें सारकें करपाक जाय. हें तरी पुन्हा वास मारता आनी हांव मागता हें रिवर सालांतल्यान येता. हें रिवर सालान ट्रीट करपाक जाय. तुम जाणे एवरी इयर जाता आनी एवरी इयर तेजे प्रिकॉशन कांय ना. आयज रिवर सालासून हे आयज फिशींग बंद जालां. आमगे थोडे फावटी ट्युरिस्टांक क्रुजींग करताले, कांटार मारताले, इथे सगळें बंद जालां. सो आय थिंक दीस हॅज टू बी ट्रिटेड नायसली. आनी हांव नको गेल्या वर्साक 2 वर्स पयलीं हांवें चेयलोलो पण डॉग्स एमएलए वोत घेताले रिवर सालान वोत घेवन म्हणटाले हांव प्रोटेक्ट करता म्हणटाले. म्हाका दिसता हांव मागता तो दिसता तुमी वोत घेच न्हू. तुमी वोत तरी बरें घेवपाचो रिवर सालान. तूं बरें रिवर साला लागून कितेंय बरें डिजास्टर जावचे पयलीं रावनाकाय. आनी तुमगे इलेक्टेड तुगेलें काम आतां तुमी जाणा हें पावसान जातलें म्हूण जावं नावेली सोन जावं बाणालेचे वेळ्ळे ही कॉन्स्टिट्युन्सी लागता जावं मारगांव सोन फातोर्डा. दीस ऑल हॅज टू बी ट्रिटेड एज अ डिजास्टर. सो आय एम एपिलींग टू द गव्हर्मेंट टू डिक्लेअर दीस एज अ एमर्जन्सी डिजास्टर. बिकॉज हें तरी नुस्तें तरी कुसलां न्हू. आख्या नुस्त्याचो वास मारतलो आनी हिंगा मागीर रावपाक जावपा ना. तेच पळय रीड कुसल म्हणटची इट वील बी टेरिबल. सो आय एम आस्किंग द गव्हर्मेंट और ऑथॉरिटीज टू प्लीज टेक नोट ऑफ दीस एंड इमिडिएटली सेंड द टीम जावं मिशनरी मॅन पॉवर आनी आख्खे तुमी क्लियर करून हिंगाचे व्हराय आनी काडून हिंगा दवरनाकाय. दॅट इज ट्रान्सपोर्ट. ते 2-3 वर्सां चड जावपाक लागले. हे दिश्टी पडटा पळय तें एश कोन्न जावपा नाका आसलें. रिवरांतल्यान दर्या येता आनी दर्यांतसून आमगेले थंय जाल्यार थंय बीच हे सँड तितून क्लीन आहा ती थंय
हे एक्सपन जालें जाल्यार सगळी ती खाडे माती पेड्या जावन वयतली आनी आमगे सँड बरी आहा म्हणून मुडाय. सो हे गव्हर्मेंटा हांव नको ते कॉन्ट्रॅक्ट घेयला पळय हे बीच क्लिनिंग ते हांवें आजकाल पयर सावन 3 दीस जाले आज पर्यंत एकल्या बुसान हांवें हिंगा चोयलें ना. सो हे बीच क्लिनिंगा हितू कॉन्ट्रॅक्ट हितू पयशे दिन कॉन्ट्रॅक्टराक तरी ते क्लीन करपाक बेगीन तरी जायना वो तेका जायना जाल्यार तुमचे त्या कॉन्ट्रॅक्टराचें एक्शन घेवपाक जाय आशिल्लें. दुसरे सुवातेक हे नुस्त्या हितूंतल्यान साये नुस्त्या ते वयर आहलो आसतलें ते हितूंतलें आमगेले थोड्यांतुलें ओगरांतुलें ते आतां हिंग बिचीर येयलां आनी ते आख्खे एका बिचीर हितून मोन गेलां कित्याक साये उदक हारे उदकां रावना. ते हारे उदक मेळप ते वयर येवन पडलां आनी हो मोन गेलां. सो हेजे बेगीन कितें जाल्यार कोण एक्शन घेवपाक जाय आमगे गव्हर्मेंटान. आतां आमगे MLA बाब आहा तो कितें करता खबर ना, तेणें चोयलें ना जाल्यार खबर ना, तेणें जाल्यार कितें एक्शन घेवपाक जाय आसतलें. हेच ते खूंय सावन ते पयलीं चॅक कराय तुमी गव्हर्मेंटा मनीस आहाय ते कोण कलेक्टर वो कोण सगळे आहाय ते ऑथॉरिटी आहाय ते हारे बांदार पळोवंक म्हणटा थिंगा स्वीच सोडला आनी थिंग जात म्हणटा येता हे जायना जावपाक हितून येता जाल्यार तें काबार करपाक ते आडी थिंगाच्यान वयर घालून उडोवचें. रिवरां येवपाक दिवपाक जायना. सगळे फिशरमॅन बॉब मारताय आमगेले. आमकां एक खांडार मारपाक मेळना, ते हारे मारताले तेंकांय मारपाक मेळना, कांयच करपाक मेळना, एक पाग्यार दिको मारपाक मेळना. हितूंतल्यान तें जालां तें बेगीनूच क्लियर करचें. गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, समरिता खणगांवकार आनी सानिका नागवेकर. कुट्टाई जंक्शन हो धोक्याचो थारला. हांगा दिसपट्टे अपघात जातात. संबंधित खात्यान ताकतिकेन जुवारी केबल पुलाची दुरुस्ती करून रिइंजिनियरिंग करपाक जाय. काँग्रेसीचो फुडारी ओलेन्सियो सिमॉयस आनी कुट्टाळकारांनी मागला. कुट्टाळे ते ब्रिज जंक्शन मेरेनच्या प्रवेश रस्त्याची आणि टोयोटा सावन जुवारी पुला कडेन वचपी पुलाची ताकतिकेन दुरुस्ती आणि नव्यान रचना करपाची मागणी कुट्टाळच्या थळाव्यांनी केल्या. फाटल्या कांय म्हयन्यान जायत्यो घडणुको घडिल्ल्यान हो वाठार अपघात जावपी वाठारांत रुपांतरीत जाला. PWD आणि हायवे संबंधित अधिकाऱ्यांक रस्तो विभागांच्या ताकतिकेन सुरक्षा ऑडिट करपाक आमी सांगला. काँग्रेस फुडारी ओलेन्सियो सिमॉयसान सांगले. आयज आमी कुट्टाळे जंक्शना कडेन जे ट्विन टावर जो इनॉग्रेट केलेलो आसा पयर आतां फाटल्या दिसान ह्या जंक्शना कडेन एक्सिडंट जाता आनी एक बायल पडली तेजी तकली फोडून. कित्याक ही जंक्शन पळय आहा एक सायड टोयोटाच्यान गाडी पेटीत येता आनी एक सायड सकयल कुट्टाळेच्यान वयर गाडी येता आनी हो जंक्शनाचेर क्रॉस जावन हे एक्सिडंट जाता. सो आमी मागता PWD मिनिस्टराक आनी PW डिपार्टमेंटाक की हो जंक्शन पळय आसा तो फॉल्टी आसा, तो रिइंजिनियरींग करपाक जाय. आनी तसोच करून जेन्ना टोयोटाच्यान जेन्ना आमी जुवारी पुला कडेन येता ते जे वॉल्त पळय आसा ते शार्प आसा, थिंगा गाडी पत्ती जाता, वयल्यान वयता. हे जे पळय जाता एक्सिडंट जाता हो प्रोन झोन पळय जाला हो हितून ताबडतोब लक्ष घेवचें सरकाराक मागता. गोंयांत वाडट्या अपघातांचेर ओलेन्सियोन उजवाड घातलो. ॲम्ब्युलन्सी पावपाक अर्दवर काडटा. ह्या सेवेन सुदारणा करपाक जाय हाचेरय ताणें भर दिलो. आतां पयर जेन्ना एक्सिडंट जालो तेन्ना आमी ॲम्ब्युलन्साक फोन मारलो. तो ॲम्ब्युलन्स पावता म्हणून तेणें ऑलमोस्ट 20 मिनटां घेतली. मागीर ते हॉस्पिटलान पावता म्हणून ऑलमोस्ट 30 to 40 मिनट्स जोरी तो टायम घेता ह्या पेशंटाक हॉस्पिटलाक पावपाक. खंय ना खंय आमची सिस्टम हेल्थ केअर जी फेल जालेली आसा आनी आमी हेल्थ मिनिस्टराक मागता की रॅपीड रिस्पॉन्स सिस्टम करचें. जोरी एक पॉयंटाचेर जोरी हांव फोन मारता आनी ॲम्ब्युलन्साक फोन मारून ताका आपयता तो जोरी 20 मिनटान पावता तो पेशंट फाल्यां मरोन वयतलो आनी तो पावतलो केन्ना हॉस्पिटलांक. सो आमी मागता गोंयच्या सरकाराक जे रॅपीड रिस्पॉन्स सिस्टम हे घडून हाडचें. कित्याक जे पेशंट फेटल एक्सिडंट जाता जे एक्सिडंट जाता तांकां इमिजिएटली टायमार हॉस्पिटलान पावपाक जाय. सो हे जे इश्यू जो आसा जो एक्सिडंट पळय आमी गोवा इज नोन फॉर इज वन ऑफ द हायस्ट स्टेट फॉर एक्सिडंट. सो हे बेगीनचे बेगीन हेचेर लक्ष घालचें. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक हांव विनंती करता की हो एक्सिडंट प्रोन झोन आसा तो ताबडतोब कितें सोल्युशन हाडून हे जंक्शन एक्सिडंट प्रोन झोन पळय आहा तो फ्री एक्सिडंट फ्री झोन जावचो म्हणून सरकाराक मागता. गोवा 365 खातीर हिरू महाले, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार. घेवया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळय फुडल्यो खबरो.
भोमकारांक बायपास जाय. मुख्यमंत्र्या सयत जाल्ले बसकेत निर्णय घेवन थळाव्यांक अधिकाऱ्यांनी प्लॅन दाखयल्लो, पूण थळाव्यांक मान्य ना. आमच्यो मागण्यो पुराय केल्या बगर कसलेच काम हांगा जावपाक जायना असो हट्ट थळाव्यांनी ग्रामसभेत धरलो. भोमा जाल्ले ग्रामसभेन भोमकार आतां हट्टाक पेटल्यात. भोमात जायत्यो उदरगती आनी दुरुस्ती जावपाक जाय, पूण त्यो आजून तरी जायना. ते भायर प्रकल्प हाडटात, रस्ते जाग्यार घालात, मागण्यो पुराय करात आनी मागीरूच करात कामां. भोमकारांनी नेट धरलो. आयकात थळाव्यांक. त्यांचो डिमांड आसा की तांकां बायपास जाय आनी ज्यो सीएमा अलायनमेंट एक्विशन लायन कितली आसा ती ते दाखोवपा खातीर जे बी सगळे डिपार्टमेंटाचे मनीस घातलेले ते तांकां मान्य ना. हो एक प्रश्न. दुसरो आसलो तांचो बायपास शेतांच्यान जाय म्हणून तो एक प्रश्न. आनी तिसरो तांचो प्रश्न आसलो कितें, जो पर्यंत तांचे करस्पॉन्डंट हे गव्हर्मेंट आयकना तो पर्यंत तुमी कसलेंच करस्पॉन्डंट करप ना हे गव्हर्मेंटान धाड म्हटलां. कितले पर्यंत कायद्यान बसता ते हांव न्हू, कायद्याचे दृश्टी आमी भिडो फॉलो करतले. ताच्या उपरांत ते रेग्युलेशन पास करप ना करप ते मागीर आमी सांगतले. आमी फक्त सॉयल टेस्टिंग कितें तरी चालू आहा म्हणला विदाउट पंचायत कन्सर्न. पळय ते PWC ते पंचायतीक लागना. PWCचे एक्विशन लँडान ते सॉयल टेस्टिंग करतात. ते हांवें तांकां सांगलां की फाल्यां वचून हांव विचारतलो विदाउट अवर परमिशन तुमी कितें करता हांगासर. एक्वायर्ड लँड त्यांची एक्विशन लायन दाखयला पळय. तुमकां प्लॅन दाखयला तांणी तांच्यानी कांयच करप ना ना. ना त्या संदर्भात कितें तुमकां तेणी प्लॅन दाखयला. प्लॅन दाखयला तिने आमकां टीट रोड 40 मीटर अशें प्रेझेंटेशन दाखयल्लें PWD. पण प्लॅन आसा कशें जाता, कशें एक्वायर करून म्हणू शकता तुम्ही. प्लॅन आसूंक शकता. पूण तुम्ही कशें म्हणू शकता की प्लॅन नासतना तो एक्वायर केलो म्हणून. आतां हांव फाल्यां विचारता तांकां न्हू सॉयल टेस्टिंगाक, बाबा तुमी हे सॉयल टेस्टिंग करता वॉट पर्पज विचारले शिवाय पाहिजे ना न्हू. गांव जायना तोपर्यंत कितेंय जर काम ह्या हायवेचे फुडें व्हरतलें जाल्यार पंचायतीक इन्फॉर्म करपाचें आनी पंचायती मार्फत आमकां लोकांक ग्रामस्थांक कळपाक जाय. बरोबर न्हय? हेजे फुडें कसलेंय जरी तुमी काम केलां जाल्यार पंचायतीक कळपाक जाय तुमी पयलीं आनी पंचायती मार्फत लेटर आमकां वचपाक जाय. हो एक रेग्युलेशन रस्त्यार जे पॉटहोल्स जे पडलेले आसा तेजी जे नालायक म्हणटा हांव तांकां जे पळय हे काम करता पळय न्हू तेंची भुरगीं बाळ ना तांकां कळना. जेन्ना भुरगीं पडटा थंय बायलां पडटा दादले पडटा गाडये घेवन तिका तेंची भुरगीं आशिल्ल्यार ते अशेंच पॉटहोल्स करून वयतले. तुम्ही झाडां पुरून दवरले आसता झाडापुरचीच पडली ती आतां ते पंचायत पणजे पळय जशें स्मार्ट सिटी करताले पळय तेन्ना तशी झाडां पुरून दवरलेली पळय पॉटहोल्साक तशें आमकां पुरची पडटलें आतां फुडें. इतले एक फुटाचे खड्डे पडले थंय आनी अकस्मात रातचे ते लायट नासल्या कारणान ते दिसना ते खड्डे पडलेले. पयरूच 2-3 दीस जाले पयलीं आनी काल 4 जाण 5 जाण कितें पडले अक्षरशः नाका तशी जखम जाले. मागीर हेका कारण कोण? हे सरकार नाका ते करता न्हू. आमी CMA कडेन अपॉयंटमेंट मागलेलो. CMAन आमकां अपॉयंटमेंट दिवन आमकां आमचे कडेन डिस्कशन केल्लें आनी तेजे उपरांत दुसरे दिसा 22 एप्रिलाक 2025 तेणें मेजरमेंटाक धाडलेलें आनी तेणें आमकां सांगलेलें की मेजरमेंट केले उपरांत रोखडेच आमी डिस्कशन करुया म्हणून तेजेर. तें आमकां डिस्कशन मेजरमेंट तेंच्यांनी दाखयलो तें आमकां मान्य ना. हेजे डिस्कशना खातीर आमी परत 13/5/2025 ताका अपॉयंटमेंटा खातीर लेटर केल्लें आसा. तेजेर तेणें अजून आमकां कांय अपॉयंटमेंट दिवंक ना. पूण CMA कडेन मागता की आमकां बेगीन तेणें अपॉयंटमेंट दिवचो आनी हें कितें आसा तें बेगीन सॉर्ट आउट करचें. आयज भोमाचेर एवढेच वर्सां जर हे लोक रडटा रस्त्यार जाल्यार हे कित्याक रडटा हेची चवकशी करपाची सेंट्रल गव्हर्मेंट गडकरीची आसली. आज पिशे लागला म्हणून एक सदां उठून 2.5 वर्सां 3 वर्सां जाय तेयली आज रस्त्यार नासचे नासले. मनोहर भाईन कित्या खातीर काडले? जे टायमार एज्युकेशन जालें मनोहर भाईनूच 75-25 तत्वाचेर हे हाडलेले जाल्यार तेका आयज खंय तरी गोंयकारांक जस्टीस मेळपाक जाय. आज ती इतले कोटी जर सँक्शन जाला गडकरी सरा कडल्यान ते पयशे खंय वयता? हे रस्ते कसले केल्ले आसा? तुवें एका फोंडेच्या एका बायपासाक जो फ्लायओव्हर केला तेका परमिशन दिलें काय कितें? जे जाग्यार तूं 60 मिटराचे पयशे हाडटा हांगा 25 मिटराचे रस्ते जाता. तेजो परिणाम हे लोक भोगता. हेची चवकशी केली काय कितें? आज खंय तरी एक्विशनान 60 मिटराचेर हांकां वायडनींग म्हणून काडटा आनी आज तुवें सांगता एलिवेटेड म्हणून. 2.5 वर्सां जगत वायडनिंगेचेर जगता हे लोक आनी आयज तूं हे CM आनी हो आमचो आमदार सांगता म्हणून खंय तरी एलिवेटेड करता म्हणून सांगता. आज हे खंय तरी तुमचे कडेन अलायनमेंट येवपाची गरज आसली. अलायनमेंट येनासतना कसली भाशा उलयता? आज 7 अलायनमेंट पयले भोगकारांनी पयले केन्ना
सात अलाइनमेंट जर तुम्ही दाखयता आमकां कसलो हायवे करताय फक्त इतले कोटी धाडले बाबा तेजो परिणाम कितें जातलो ते लोकांक फायद्याक धाडल्या काय कित्याक धाडल्या हेची चौकशी पयली गडकरी सरान करपाची आज जेन्ना तो ते विधान करता हे सांगता म्हणून ते कित्याक सांगता हेची चौकशी ते करपाची गरज मनोहरभाई नटरान जेन्ना हो बायपास दोन जाग्यावयल्यान तीन जाग्यावयल्यान तुजे कडेन हो अलाइनमेंट पावलो काय ना आयज हांव गडकरी सराक प्रश्न करता तुजे कडेन 3 अलाइनमेंट भोमके पावले काय ना हेजे उत्तर हे भोमकाराज मागता हे गोंयकाराज मागता आज एनजीओ हे ऑपोजिशन लिडर खंय न्हिदल्या राजकारण येता तेन्ना ते लोकांक विचारूंक येतले आज तुमची गरज आसा प्रश्न विचारपाक ते गरीब लोक खंय वयतले आज हे संजयाचो प्रश्न आहे हेका ऑपोजिशनाक फक्त राजकारण करपा खातीर हांगा येवं नाका गोंय हेजे प्रश्न आयज आमकां गडकरी सरा कडल्यान जाय पडटले आज तुवें सांगलां आमकां एलिवेटेड जाल्यार तेजे पायलिंग गोंयांतले आमची रड आहा थंय ग्राउंड रिपोर्ट जायनासतना जेन्ना तुम्ही हे कर्म करता कोण तरी एकटो सांगता म्हणून जेन्ना हो अलाइनमेंट घालता आनी तेजेर आमकां उठचें पडटा आमचे देवदेवतांक सांबाळपाक जेन्ना पायलिंग जातले व्हडले व्हडले चडाव वयता व्हडले व्हडले बिल्डिंगाच्यो तेन्ना ही रड आहा ती गडकरी सरान पळयल्या काय कितें ही आमची दायती पळयल्या काय कितें आमचे कल्चर पळयल्या काय कितें आज तळी वाचोवपाची जर भाशा करता जाल्यार ही तळी पयली तुमकां दिसली ना हेजें उत्तर पयलीं जाय गोवा 365 खातीर कृष्णा नायक, गौतमी गांवकार आणि मुझेफ शेख. घेऊया एक ल्हानसो विसव. विसा उपरांत येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. गोल्डन टेम्पल हे भारतातल्या पंजाबात आशिल्ले एक पवित्र थळ. दर दिसा ह्या देवळात लाखांनी लोक दर्शनाक येतात. हे देवूळ एक मुखेल पर्यटन थळ म्हणून फामाद आसा. ह्या देवळात लोकां खातीर लंगर सुवात लेगीत आसा. जायते भाविक वेगवेगळ्या पद्धतीन सेवेत वांटोय घेतात. चला तर गोवा 365 चो कॅमेरो आयज तुमकां दाखयता भारतातले फामाद गोल्डन टेम्पल. आज आमी आसात ते अमृतसर पंजाब आसात आनी अमृतसर जे गांव आसा ह्या अमृतसर सिटी आसा ह्या सिटी भितर जे गोल्डन टेम्पल आसा ह्या गोल्डन टेम्पलाक आमी आसात. आनी तुमी जाणा आसतले की गोल्डन टेम्पल म्हणल्यार अमृतसराचें व्हडलें टेम्पल आनीक हेतून दिसांनी लाखांनी लोक येवन आपलं दर्शन जे आसा हें हांगच्यान घेयत आसा. आनीक हेच बरोबर जे आख्ख्या देशांतल्यान हांगा लोक येतात इवन फॉरेनांतल्यान सुद्दां लोक येवन हांगा ह्या जे गोल्डन टेम्पल आसा हेजे दर्शन घेतात. त्याच बरोबर हांगा लोक जे येतात हे खूब लोक येतात. लोक आपल्याली जे कितें मनोकामना आसा ही देवा कडेन मागता आनी ती पूर्ण जातरेक येतात. आनी हेजे खातीर हें जें स्वर्ण मंदीर म्हणटात हांगा गोल्डन टेम्पल हें फेमस साले कडेन आसा. आनी हेजे खातीर आज आमी तुमकां ह्या टेम्पलाचे जे कितें जाता हें दाखयतात. कित्याक गोल्डन टेम्पल म्हणलें जाल्यार तुमी खबर आसतलें की हे गोल्डन टेम्पल कसलें आसतलें. खरेंच हें खरें गोल्डन टेम्पल आनी हांगा हें जें अमृतसर आसा ह्या अमृतसरा भितर आसा. आनी आमी आज पळोवन घेवया की आनी स्थानीक लोक जे आसा तेंचे कडेन विचारून घेवया की कशें दिसता कितें दिसता ह्या अमृतसर टेम्पल जें आसा गोल्डन टेम्पला बद्दल. तो कैसा है अभी ये दिनों में? सबसे बड़ी धरोहर है. उनका तो कुछ बोल ही नहीं सकते. पढ़ाई के अलावा कुछ भी नहीं. अच्छा ओके. क्या गोल्डन टेम्पल की खासियत क्या है? खासियत तो बहुत कुछ है. यहाँ सब संगत आती है, सब सेवा भाव से आते हैं, मन्नत मांगने के लिए आते हैं. उनकी सारी मन्नत पूरी होती है. तो क्या ये दिन में जब वॉर हुआ था, अटैक हुआ था, उसके बाद यहाँ लोगों का आना जाना तब कम हुआ है? चालू है. तो कोई दहशत वाला माहौल नहीं है. और आप कोई दिक्कत नहीं है यहाँ? हम मध्य प्रदेश से आए हैं. हाँ. इंदौर से आए हैं. ओके. कोई डर वाली दिल वाले की बात. ओके.
बिल्कुल शांत अच्छी जगह है, बहुत अच्छी जगह है ये। मैं पहली बार आया हूँ, यहाँ आके मन को शांति मिलती है और ऐसा महसूस होता है कि यहाँ भगवान का, वाहिगुरु का वास है यहाँ। ये बहुत अच्छी जगह है और बड़ी पसंद आई मुझे। और क्या बोलना चाहते हैं आप लोगों को? मैं ये कहूँगा कि जो भी सभी अमन से, शांति से रहें, आए दर्शन करें, लेकिन ज़्यादा दिन रुकने का ये सिस्टम ये थोड़ा ख़राब है। आए अपने दर्शन करें, अपने घर जाएं। बड़ी अच्छी जगह है, बड़े प्यार से लोग आते हैं यहाँ। सिंह इज किंग, यहाँ 24 घंटे लंगर चलता है, कोई भूखा नहीं सोता। और ये ब्यूटीफुल जगह है, ब्यूटीफुल। मुझे बड़ा अफसोस होता मैं पहले क्यों नहीं आया यहाँ आया हूँ, बहुत अच्छी जगह है। आप पहली बार आए हैं यहाँ? मैं पहली बार आया। कहाँ से आए? मैं राजस्थान, श्री गंगानगर जिला। गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, समृता खणगावकर आणि सानिका नागवेकर. दिवत खेलो इंडिया बीच खेळा सर्तीत गोवा सेपेकटेक्रो पंगडान रुप्या पदक जिखले. कुशळटाय आणि सांघिक वावर करून उल्लेखनीय प्रदर्शन केले. सेपक पंगडान खेलो इंडिया बीच खेळा दोट्टी सर्तीन सिल्वर मेडल मेळयले. देशभरातल्या काही उत्कृष्ट पंगडा आड सर्त करताना गोयच्या खेळगड्यांनी पुराय सर्तीन अपवादात्मक प्रतिभा आणि निर्धार दाखयलो. 22 मेक जाल्ले फायनलीन गोय पंगडान हरियाणाच्या बळिश्ठ पंगडा आड सर्त केली. या एसा सयत गोय सेपक टक्रो पंगड आपल्या एसाची उर्बा घेवन आणि फुडल्या सर्तीची तयारी करपाचो आसा. येता त्या सर्तींनी भांगरा पदक मेळोवपाचें तांचें ध्येय आसा. अब्दुल शेख हो पंगडाचो कॅप्टन. आलोक यादव आणि सुश्रुत खराडे या खेळगड्यांचो आस्पाव आसलो. गोवा 365 खातीर गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकर. मॉन्सून अधिकृतपणान भारतात पावला आणि ताका लागून व्हड प्रमाणात पावस पडटा आणि थंड तापमान जाणवता. पूण ह्या सुकत पावसा वांगडाच महत्वाची शिटकावणी मेळ्ळा. भारतीय हवामान खात्यान राज्यान लागसरच्या दर्यादेग वाठारा खातीर जायते अलर्ट जारी करून येता त्या दिसांनी उटंगराचो पावस, वादळी वारे आणि धोक्याची दर्यादेग परिस्थितीचो अदमास उक्तायला. नैऋत्य मॉन्सून या वाठाराकडेन वतना गोंयांत अजूनही व्हड प्रमाणात पावस पडटा. फाटल्या 24 वरांत राज्यातल्या खुबशा वाठारांनी मध्यम तो उटंगराचो पावस पडिल्ल्यान काणकोण, फोंड्या, पणजी हांगा सगळ्यांत चड पावस पडिल्ल्याची माहिती पणजेच्या हवामान केंद्रान दिल्या. मळबान कुपा दाटिल्ल्यान आणि आर्द्रतायेक लागून चडावत तापमान 30.2 डिग्री सेल्सियस जाल्यार उणें तापमान दाबोळीन 24.8 डिग्री सेल्सियस आसतले. पावसाची पातळी सामान्या परस चड जाल्या. गोंयांत या हंगामान सरासरी सुमार 893 मिलीमीटर पावस पडटा, जो अपेक्षे परस 42% वाड आसा. फुडले 7 दीस उटंगराचो पावस. गोंयांत 42% चड पावसाची नोंद. पणजी, फोंड्या सगळ्यांत चड पावस. गोंयच्या बंदरांचेर वादळाची शिटकावणी. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसो.